नमस्कार. दिनविशेष या मालेमध्ये सर्वांचं स्वागत. मी श्रीराम बेलनूर तुमच्यासाठी आजचा दिनविशेष घेऊन आलो आहे. आज 21 मार्च 2026 आणि आजच्या दिनविशेषमध्ये खूप काय आहे, पण ठळक 2-4 गोष्टी आहेत तेवढ्याच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, आज भारतामध्ये आणीबाणी संपुष्टात आली होती 1977ची. आत्तापर्यंत भारतामध्ये 3 आणीबाणी लागू झाल्यात. पहिली आणीबाणी जी आहे नेहरूजींच्या काळामध्ये, ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला होता, तर त्यावेळेस पहिली आणीबाणी लागू झाली होती. कधी? 1962ला, पहिल्या भारत आणि चायनाच्या युद्धाच्या दरम्यान पहिली आणीबाण. त्याच्यानंतर दुसरी आणीबाणी जी लागू झाली ती 1971ला इंदिराजींच्या काळातच लागू झाली. पण ह्या आणीबाण्या चिल्लर होत्या. ओके, काही मर्यादित काळ 2-3 दिवसासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली होती. परंतु सगळ्यात मोठी आणि जहरी आणीबाणी जी होती, याच्यावर खूप जगाने क्रिटिसाइज केलेलं आहे त्या आणीबाणीला. तर ती आणीबाणी कधी सुरू झाली होती? 25 जून 1975ला. 25 जून 1975ला लागू झाली. आणि आजच्या दिवशी म्हणजे 21 मार्च 1977ला. तर प्रदीर्घ काळ आहे, जवळपास 2 वर्षाचा काळ आहे हा. या 2 वर्षामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली होती. त्याच्यानंतर मीडियाला त्यांचे अधिकार नव्हते. त्याच्यानंतर लोकांना त्यांचे अधिकार नव्हते. बळजबरी लोकांवर अन्याय अत्याचार करण्यात आले. विरोधी पक्षांना जेलमध्ये डांबण्यात आलं. असे बरेच प्रकार त्या काळात झाले. ती खतरनाक आणीबाणी होती. तो भारताच्या इतिहासामधला एक काळा कालखंड आहे. तर ती आजच्या दिवशी संपुष्टात आली होती. हे त्याच्यानंतर दुसरे, आज आंतरराष्ट्रीय वन दिवस. बघा, जगामध्ये वृक्षाचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललं आहे. कारण का? पेपरासाठी काय लागतं? झाड लागतं. अगरबत्तीच्या काड्यासाठी काय लागतं? झाड लागतं. त्याच्यानंतर माचीच्या काड्यासाठी काय लागतं? झाड लागतं. म्हणजे झाडाचा बुंदा लागतो, हे लागतं. तर याचा परिणाम काय होतो? खूप साऱ्या वस्तू ज्या आहेत आजच्या घडीला, त्या कशापासून बनत आहेत? लाकडापासून बनत आहेत. मग हळूहळू लाकडं कमी होत आहेत. कारण जंगल वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु आपल्या अघोषी म्हणजे अतिमहत्त्वाकांक्षेने आपण काय केलं? अघोरी आणि महत्त्वाकांक्षेने आपण काय केलं आहे? वृक्षाची अमाप तोड केली. पण त्या प्रमाणात त्याची लागवड केली नाही. डिफॉरेस्टेशन तुम्ही शिकले, वृक्षतोड. पण रिफॉरेस्टेशन तेवढ्या प्रमाणात झालं नाही. तर प्रत्येक देशामध्ये कमीत कमी 33% वन क्षेत्र असावं, जेणेकरून तिथली ऑक्सिजन लेवल ही नॉर्मल होऊन जाईल. परंतु ते होताना दिसत नाही. भारतामध्ये ते 23% म्हणलेत, परंतु ॲक्च्युली 23% नाही, 16-17%च वनं राहिलेत. तर ही अतिशय गंभीर बाब आहे. तुकाराम महाराजांनी म्हणलं आहे, काय म्हणलं आहे? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आठवतं आहे? तर तुकाराम महाराजांनी वनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्या काळामध्ये अशा पद्धतीचे अभंग रचलेत. त्याच्यानंतर छत्रपतींनी वन संरक्षणासाठी काय केलं? गड किल्ले जे होते त्याच्या सर्व बाजूंना झाडं लावण्याचं कंपल्सरी केलं. तसंच भारतीय इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ॲक्ट किंवा तुमचं रुरल डेव्हलपमेंट ॲक्ट किंवा मग तुमचं कोणतं बी डेव्हलपमेंट ॲक्ट जे आहेत, त्याच्यामध्ये घर जर तुम्ही बांधत असाल तर त्याच्या आजूबाजूला झाडं लावणं कंपल्सरी आहे. शैक्षणिक शाळा, महाविद्यालय अशा ज्या जागा आहेत त्यांना कंपल्सरी झाडं लावणं गरजेचं आहे. परंतु ते लावताना दिसत नाही किंवा लावले तरी त्या प्रमाणात त्याचं संवर्धन होत नाही. तर ही आता काळाची गरज आहे. शासन त्याकडे दुर्लक्ष जरी करत असलं तरी आपण शासनाचे काय आहोत? प्रतिनिधित्व करत असतो. कारण लोकशाहीमध्ये कोण शासन असतं? माणसं शासन असतात. तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे? आता वृक्ष संवर्धनाचं काम करायचं. झाड कमीत कमी तुटणार नाही याची काळजी घ्यायची. निसर्ग झाड आपोआप वाढतो. तर 2012 या सालापासून आपण हा आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करतो आणि याच्यामध्ये वृक्ष लागण्याचा प्लॅन करतो. तुम्ही बघा, पावसाळ्यामध्ये काय करतात? 2 कोटी झाडं, 4 कोटी झाडं, अशा पद्धतीचे स्लोगन येऊन जागोजागी खड्डे खांदून तिथं झाडं लावण्याचं प्रण करतात आणि दरवर्षी त्याच खड्ड्यात झाडं लावतात. परंतु असं न करता ते झाडं लावा, झाडे जगवा आणि झाडे वाचवा या पद्धतीने काम करायचं. आणि थोडी मानसिकता बदला.
लहानपणी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, काय? लाकूड तोड्याची गोष्ट. लाकूड तोड्याची गोष्ट माहिती. एक लाकूड तोडा असतो, तो तलावाच्या काठी लाकूड तोडण्याचं काम करतो. मग मधात काय होतं, त्याची कुऱ्हाड त्या तलावात पडते आणि त्याच्यानंतर त्या तलावातून जलदेवता बाहेर येते आणि ती काय करते, त्याला सोन्याची कुऱ्हाड देतो, तो घेत नाही. मग चांदीची कुऱ्हाड देतो, तो घेत नाही. आणि मग त्याला त्याची कुऱ्हाड दिल्याच्यानंतर तो घेतो आणि मग ती जलदेवता खुश होऊन त्याला दोन्ही कुऱ्हाडी देते. पण त्यानंतरची गोष्ट बऱ्याच जणाला माहिती नाही. त्यानंतर हा लाकूड तोड्या घरी येतो, त्याचा धिप्पाड घटोत्कचसारखा भाऊ असतो आणि त्याचं बारकं पोरगं असतं. ह्या दोघांना घेऊन तो अख्खं जंगल साफ करतो. तर कोणीतरी म्हणलंय, लकड़ी में काय कुल्हाड़ी में अगर लकड़ी का हिस्सा नहीं होता तो कुल्हाड़ी में अगर लकड़ी का हिस्सा नहीं होता तो जंगल कटाई का किस्सा नहीं होता. म्हणजे आपलेच गद्दार अशा पद्धतीनं लाकूड काय करतं, त्याच लाकडाला कापण्याचं काम करतं. आता हा झाला एक मुद्दा. पण इथं लाकूड तोड्या काय करतो, सगळं संपवतो. ही गोष्ट पोरांना सांगू नका. सरळ माझं म्हणणं आहे की त्या जलदेवता किंवा तो लाकूड तोड्या काय प्रामाणिक होता हे काय असेल त्यावेळेस लाकडं मुबलक होते, जंगलं मुबलक होते, म्हणून त्या गोष्टी चांगल्या होत्या. परंतु आत्ताच्या काळामध्ये त्या गोष्टी सांगू नका. आत्ता झाड लावायची गोष्ट सांगा. मग झाड लाव्या काय, एक झाड लाव्या असतो, तो त्याच्या घरासमोर एक सुंदर आंब्याचं झाड लावतो. त्या आंब्याच्या झाडाचं संगोपन करतं. ते बघून ते लेकरही आनंदी होतात की पप्पा रोज झाडाला पाणी टाकतात, वडील. आणि एकदम लहानपणापासून ते खेळत बागडत त्या झाडाचं संगोपन करत हळूहळू ते झाड मोठं होतं. ते झाड मोठं झाल्यावर त्याला मोहर येतो, त्याला आंबे येतात. त्याचं आर्थिक गणित त्या शेतकऱ्याचं सुधारतं. त्याचे पोरं त्या आंब्याच्या झाडाला खेळतात, झोका बांधतात, पक्षी येतात, प्राणी येतात, सगळं तिथं होतं. तर या पद्धतीची गोष्ट जर सांगितली तर त्याचा फायदा येणाऱ्या पिढींना नक्की होईल. कारण गोष्टी तर सांगाव्याच लागणार आहेत तुम्हाला. गोष्टीतूनच लोकांना प्रबोधन करावं लागणार आहे, येणाऱ्या पिढ्यांना, लहान लेकरांना शिकवावं लागणार आहे. तर आंतरराष्ट्रीय वन दिनाच्या निमित्तही मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की त्या पद्धतीची गोष्ट सांगा की येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वपूर्ण घटना आजच्या दिवशी आहे की भारतरत्न शहनाई वादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म झाला होता आज 1916ला बिहारमध्ये. आता हे बिहारमध्ये त्यांचा जन्म झाला. बघा, बिस्मिल्ला खान हे जे आहेत ना, हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक प्रतीक आहेत. लक्षात घ्या, बनारसमध्ये ते गंगेच्या काठी काय करायचे, शहनाई वाजायचे. ते कुठं वाजायचे, बालाजीच्या मंदिरात वाजायचे. लक्षात घ्या, ते शहनाई वादन कुठं करायचे, बालाजीच्या मंदिरात करायचे. नदीमधून आंघोळ करून यायचे, नमाज पाठायचे. नमाज झाली, जशी नमाज झाली की लगेच बालाजी मंदिरात जायचे आणि शहनाई वादन करायचे. त्यांनी खूप मोठं योगदान संगीत क्षेत्रामध्ये दिलेलं आहे. त्यांना सगळे पुरस्कार भेटले. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला होता त्यावेळेस 1947ला लाल किल्ल्यावर नेहरूंच्या भाषणानंतर यांचं शहनाई वादन झालं होतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस गणतंत्र झाला होता त्याही वेळेस लाल किल्ल्यावर यांच्या भाषणानंतर काय झालं होतं, शहनाई वादन झालं होतं. आणि त्या दिवसापासून प्रत्येक राष्ट्रीय सणाला यांचं शहनाई वादन तिथं झालं. आणि अशा या संगीत सम्राटाला सर्वोच्च पुरस्कार हा 2021ला शासनाने दिला. त्याच्या अगोदर त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण असे खूप सारे पुरस्कार दिले. संगीत क्षेत्रामध्ये त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे. पूर्ण भारतभर नाही, पूर्ण जगभर फिरलेले ते. त्यांनी संगीताला एका उच्च लेवलला, म्हणजे जसं आपण गान सम्राज्ञी लता मंगेशकर म्हणतो, त्यांनी बी त्यांचं गान कोकिळा म्हणतो किंवा गान सम्राज्ञी म्हणतो. तर त्यांनी जसं योगदान दिलं त्याच पद्धतीने योगदान किंवा इव्हन त्याहीपेक्षा जास्त योगदान कोणी जर दिलं असेल तर ते बिस्मिल्ला खान यांनी दिलं. आणि पूर्ण शहनाईला कोणकोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने राग गायचा याचं त्यांची प्रेरणा घेऊन खूप सारे लोक शहनाई वादनाकडे आले आणि त्याची सुरुवात झाली. ओके. आणि आज त्यांचं खूप मोठा एक चाहता वर्ग आहे. परंतु 21 ऑगस्ट 2006 रोजी त्यांचं निधन झालं आणि एक खूप मोठा संगीत सम्राट हरवला. परंतु त्यांची प्रेरणा घेऊन आज संगीत क्षेत्रामध्ये खूप सारा योगदान देणारे खूप नवसंगीतकार तयार झालेत आणि प्रेरणा घेऊन संगीत क्षेत्रामध्ये काम करतात. तर ह्या झाल्या आजच्या ठळक गोष्टी.
आज आहे ईद उल फितर म्हणजे रमजान ईद. आता ते काय मुस्लिम संप्रदायाचा पवित्र रमजान महिना, त्यांचे रोजे आज संपतात आणि आज रमजान ईद आहे. म्हणजे त्याला काय म्हणतात, ईद उल फितर म्हणतात. आणि पूर्ण मुस्लिम बांधवांना या दिवशी त्यांचा सण म्हणून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात. वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. ते शिरखुर्मा जो प्रकार आहे तो दिला जातो. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून सर्वजण ईद साजरे करतात. तुम्हाला ईदच्या खूप शुभेच्छा. तर अशा पद्धतीने आज 21 मार्च 2026 रोजी ह्या ठळक गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी आहेत परंतु त्यातल्या अतिमहत्त्वाच्या आणि ठळक गोष्टी आपण बघितल्या. मला आशा आहे की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देता आणि ह्या सगळ्या दिनविषयक तुम्ही बघतात. त्याचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा छोटे छोटे बनवलेले असतात, तेही तुम्ही बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.